मांडला जाईल। आपण दृश्यांमध्ये बघतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आलेले आहेत भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी। त्यांच्यासोबत संजय राऊतही आपण पाहतोय। हा वचननामा पहिल्या आई भवानी मातेच्या चरणी सादर केला जाईल आणि त्यानंतर मुंबईकरांसमोर हा वचननामा मांडला जाणार आहे। आपण हे दृश्यांमध्ये बघतोय, थेट एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य आपण पाहतोय। भवानी मातेच्या चरणी हा वचननामा ठाकरे बंधूंनी ठेवलेला आहे आणि त्यानंतर तिची प्रार्थना केलेली आहे। तिच्या समोर ते दोघं नतमस्तक झालेले आहेत आणि त्यानंतर आता काही वेळातच मुंबईकरांसमोर हा वचननामा मांडला जाणार आहे। शिवसेना भवनामधली ही थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। ठाकरे बंधू अशा रीतीने 20 वर्षांनी शिवसेना भवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, एकत्रित पाहायला मिळतात। त्यामुळे हा ऐतिहासिक आणि तितकाच भावनिक असा क्षण असणार आहे प्रत्येक शिवसैनिकासाठी आणि मनसैनिकासाठी। हा खूप महत्त्वाचा, खूप भावनिक, खूप ऐतिहासिक असा क्षण असणार आहे आणि त्यानंतर आता वचननामा सादर केला जाणार आहे। ठाकरे बंधूंच्या युतीचा वचननामा काही वेळातच आपल्या समोर येणार आहे। तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी तो वचननामा आई तुळजा भवानी मातेच्या चरणी ठेवलेला आहे आणि त्यानंतर आता ते पत्रकार परिषदेच्या ठिकाणी मार्गस्थ झालेले आहेत। त्यामुळे आता प्रत्यक्ष पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे आणि त्या प्रेझेंटेशनला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर हा वचननामा आपल्या समोर येणार आहे। खरं तर 2च दिवसांपूर्वी ज्युनियर ठाकरेंनी या वचननामामधल्या काही गोष्टी आपल्या समोर मांडलेल्या होत्या आणि त्यामुळे त्याची एक झलक आपल्याला मिळालेली होती। मात्र आता सविस्तररित्या हा वचननामा मुंबईकरांसमोर ठेवला जाणार आहे आणि त्यानंतर खरं तर आता ठाकरेंच्या प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होणार आहे। प्रचाराचा श्री गणेश होणार आहे। उद्यापासून ठाकरे बंधूंच्या पहिली संयुक्त सभा विक्रोळीमध्ये पार पडणार आहे आणि त्यानंतर या सभांचा धडाका आपल्याला पाहायला मिळणार आहे। तत्पूर्वी आपण हे दृश्य बघतोय, 20 वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात दाखल झालेत। भवानी मातेचं दर्शन त्यांनी घेतलंय आणि त्यानंतर आता दोन्ही ठाकरेंची ही पत्रकार परिषद